नमस्कार. प्रकाश या गावात 6 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प, ग्रामस्थ संतप्त. प्रकाश हे तापी नदीच्या काठावर वसलेले आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाश गाव सध्या भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. गेल्या 6 दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावात BSNL कंपनीच्या वतीने इंटरनेट केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. विशेष म्हणजे पाईपलाईन फुटल्याचे लक्षात येऊनही तातडीने दुरुस्ती न केल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आणि अख्खा गाव पाण्यापासून कोरडा पडला आहे. एप्रिल महिन्यात तापमान 40 अंशाच्या पुढे गेले असताना 7 दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने महिलांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. BSNL प्रशासन आणि प्रकाश ग्रामपंचायत यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा प्रश्न अधिकच चिघळल्याचे चित्र दिसत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कंत्राटदारामुळे नुकसान झाले असेल तर त्यांच्याकडून तातडीने दुरुस्ती करून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. पाणी टंचाईमुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे किंवा शेतात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जर पुढील 24 तासात जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे. एकीकडे दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या ऐतिहासिक गावात मूलभूत सुविधांच्या बोजवारा उडाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन नागरिकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.